सरपंच राजा आपण वाचलो आज, नाही तर हरणाने पुरं वार चेक केलं होतं. आपल्याला संड झप लागली जराशी जागणी. बरं काही ते पाटील तो बुडा आला, नाही तर बस काही खरं नसतं. बा तू बुड्ढान तो पाटील देवासारखीच उतरले बापा वावरात. नाही तर बस लंब लचकच लावलं असतं दुकान आपलं. एक तर त्यातल्या त्यात पाणी नाही पडून राहिलं. हे राखण करू करू हन्यास आला जीव सारा. राजा सरपंच पण हरण लय जीव कावला राजा. हरण डोकरा राजा एवढं त्रास देऊन राहिले, कधी लोक राखण करावं वावरात. हा रातभर दिवस राजा रखवाली काय जागणार आहे माणूस, काय झक मारणार आहे वावरात. करचा नामदेव हो, शेतकऱ्या जीवनच असं आहे बापा. रातभर दिवस वावरात. हा आपल्याला कोणतं सुख आहे? कोणतं सुख नाही ना आपल्याला. म्हणा सरपंच तेही बरोबर आहे. कारण की रात्रीची लाईट, रात्री या जनावरांचा त्रास, हा सारी रात वावरातच, रातभर दिवस वावरातच. आपल्याला ना पोरं आहेत ना बायका आहेत ना कोणी आपल्याला काहीच नाहीत. मोज मजा मारायसाठी काही हेच नाही, आपल्याला टाईमच नाही ना आपल्याला. थांबा नामदेवराव, थांबा ना काही दिवस थांबा फक्त. तुम्ही पुढे पाहा, तुम्ही रातभर दिवस तुम्हाला वावरातच राहायला लागेल. घरी जाताच नाही आहे ना. हे जनावर एवढे त्रास देतील तुम्हाला. ते तर समजूनच राहिलं बाबा. आता हे पाण्याची पराठी पेरली का लहान का आवाज आहे हरण्याचा, असं वाटते पेरू नये. पण कशी आशा म्हणती आहे ना, शेतकऱ्याला आशा आहे ना आपल्याला. आता जीव गरजेचा खप वकरून टाका. हे डोक्याला ताप नाही. हा गप सोयाबीन पेरून टाका, छायाची तूर पेरून टाका. मुतले शेंडी द्या पराठीच्या. सरपंच आशा घर खाते ना बाबा. असं वाटते साधं सोयाबीन मध्ये गेम फसला तर कापसात निघेन, कापसात फसला तर मक्यात निघेन. आशा आहे ना मोठी. या आशे पाहिजे पेरा लागते, हीच के घ्या लागतात. नाही सोयाबीन तूर तर जिंदाबाद. तेही आहे म्हणा. आता दुसरा तर काही पर्याय नाहीच बा आपल्याला. आता हे काय असं वावराच्या भरोशावर आपली दुकानदारी आहे. तुमचं बरं आहे बा नामदेवरा. म्हशी बी आहेत, बकऱ्या बी आहेत. हा चांगलं चलडूल चालू आहे बा तुमचं. वावर नाही पिकलंच चालते तुम्हाला. ती दुसरं साधन आहे तुमच्या जो साईड बिझनेस. आता तुम्ही म्हणाले मा साईड बिझनेस आहे, मग तुमचा काय नाही? तुम्ही नाही किराणा दुकान टाकेल आहे ना. पण मा साईड बिझनेस काहीच कामाचा नाही बाबा. उधारीच धन आहे ती किराणा दुकान. उधार वाटू थंडागार हवेला. आम्ही 10 लाख रुपये उधारी आहे माही. हा मागायला जासान तर म्हणतं पिकच नाही झालं. कापूस आला की देतो, मूग आले की देतो. असेच असतात फकाल्या मारणं. उधारी देत नाही कोणी. काय सांगता? तुमचं तरी नकदम चकदम आहे. दूध विकलं, हा महिनाभरात पैसे नाही आले, दूध बंद. माझ असं नाही ना. नाही सरपंच, त्याच्यात गलती उदाहरण येणाऱ्याची नाही, साऱ्याची मानसिकता द्यायचीच आहे. पण कसं पिकच नाही होऊन राहिलं, पिकूनच नाही राहिलं वावर, तर काय कुठून देतील पैसे सांगा ना तुम्ही मला. हा माहीत तर दुधाई राजा 3-3 महिने भेटत नाही. कसं तरी मी त्याला कामाफामाला आणतो बाबा, काटून घेतो. काय आता काय ना घेतो कराच लागेल बाबा. असं नाही काही जास्त नसतात ना. 500-600 रुपये असतात. आता तुमचे 2-2, 3-3, 4-4 हजार रोजदारीचे गटत नाहीत ते पैसे. बाबा ते तर आहेच बाबा. आपल्याला पिकून नाही राहिलं तर लोकांना पिकणार आहे. सारे सारखे जाऊ आपण त्यातले ते पाणी पडून हे ठेंबोललं 8-10 दिवस झाले. या पाण्यानं मोठं पहिले वय केलं. 1 तारखेपासून फडफड घरे. हा कुठे एवढं पडलं, कुठे नदीले पूर आला, कुठे कसं झालं, डबरं थांबले. आणि आता काहीच नाही, ठेंबडलं ते थेंबही पडून नाही राहिला. आता पाणी असं पडीन मुतमुत गावडीत आधार काल नाही, असं होणार आहे ते. निसर्ग बदलला आता काही खरं नाही. बेकार नांद आहे. अशी घ्यायची पाहिजे शेतकऱ्यावर. बरं तिकडे जाऊ, एक चक्कर मारून हरणात कापू. हो चला बापा चला. हो मारतीच्या बापाला समजून सांगणार आहे बापा. काय लगा त्या नामदेव भाऊचे खाजवत राहते घेणार देणं त्या बा. कुठला सुटला की त्या धुऱ्या 10 फुटा रस्ता आहे लगा, त्या बापाला तो दिसत नाही का? का मारती हे भांडणं बरोबर आहेत का लगा गावात? त्या बापाला दोन त्या बुड्याला समजून सांगितलं पाहिजे बाबा. बुडा म्हटलं ऐकत नाही तर काय करू मी सांग आता. माझ्या हात ते गेला. हा काही बोलले की म्हणते शांतपणा करू नको, तुला काय समजते म्हणते. मी मोठा आहे तू मोठा आहेस म्हणते. मी ना सारं पाहायला म्हणते जग. अशी परिस्थिती आहे बाबा घरची. समजून सांगून समजत नाही बाबा. मारती हे धुरे भांडणं बरोबर नाहीत बाबा. त्या जवायला बोला होता, मायला समजून सांगायला आता बुड्याला. हे दरवर्षीचा बाप कुरकुर करत राहतील का घेणार ना. गड्या मारती एखाद्या दिवशी कसं रागात अमात काही झालं की नाही तर बेकार होऊन जाईल. नाही एखाद्याचा जीव जाईल ना या धुऱ्यात. कसं हे चांगली गोट नाही आहे. एकदा काय तर मोजून काढा मोडून टाका व्हिडिओ. पण लेका तू लेका भिजतो गोंगड्या ठेवून राहिला का शिकेल सवरेलाच बाबा. अरे बाबा मा बाप गोष्ट घेत नाही तर मी काय करू सांगणार रे बाबा. ऐकत नाही ना बाप. 2-2 दोरानं आवडल्या जात नाही माणूस. ते तर अजिबात पटत नाही भांडण फांडण. आता नामदेव भाऊजन माय एवढं चांगला गोड गुलाबीन काम आहे सारं. नामदेव भाऊ मागं मला बकरी देईल त्या घेऊन.
त्या माणसाचे उपकारात मावर चांगला माणूस आहे तो. पण मग आता कसं मा बाप खाजत राहायचं, मी काय करू सांग ना, ऐकत नाही ना मा बाप. एक बोलू का मारती, तुला राग नको येऊ देऊ. एक काय बापा, दोन बोल बोल, पण काय तर मारती तुझ्या बाप कसा सांग काम्या माणूस आहे, दुसऱ्याचं ऐकते ना. हा म्हणून हे गडबडी होऊन राहिल्या. मा बाप तर सांग काम्या काय आता, पण काय करू सांग ना, तू माझ्या हात टेकेलात ना गड्या. हा समजून सांगू सांगू मी थकलो गड्या. मला असा वैताग येते या गोष्टीचा. ती तुझ्या मायले समजून सांगायला लाव तू त्या बापाले, तुझ्या म्हटलं नाही ऐकत त्या बापतं. पण हे कसं भांडणं बरोबर नाही आहेत ना. एक तर सायाचं तूच लपून चिपून चालला त्या तहसीलमध्ये, आणि कसं वावर मोजा जावरचं करून टाक, सायाचं मोजून टाक वावर, आणि धोऱ्याची कटकट मोडून टाक. हा सायाचं तसंच करतो मी, डायरेक्ट शासकीय मोजणी घेऊन येतो. मग मा बाप काही कुरकुर करणार नाही, आहे की नाही. हा मा बापाला माहित नाही पडू सायचं, तू म्हणतो की तसंच. बाप कसं माहिती आहे काय, शिवल्या नांदी जास्त लागेला मारती, म्हणून कशी हे सारी गडबड होऊन राहिली. शिवल्या तुला माहिती आहे कसा ढिबा आहे तर, जरी त्याला उभरते तो. अरे बाप्पा, त्या शिवल्यासाठी मागच भांडण झालं मा बापाचं माय. म्हटलं बा त्याला उभं ना करत जाऊ घरी, पण मा बाप ते कसं धाव त्याच्याच घरी जाऊन बसते बा. काय माहित बा, त्याचं भलत्या गोष्टी मा बापाला गोड लागतात. मारत्या तू नको भांडण करत जाऊ, त्या मायला लावून देत जाय तू. हा नवरा बायकोचं चिटकून द्यायचं ना, आपण कसं गरम बसायचं बाजीवर. हा आपस भांडणं करतातल्या खाली. तुम्ही माय बरोबर समजून सांगते त्या बापाले, त्या बापाला ऐकाच लागते त्या मायच्या. म्हटलं बाप ऐकते माय म्हटलं, अरे बापा खोड घेऊन मागा लागते. काय माहित आहे तुले, मागे जाय का लाकूड घेऊन मागे लागाल त्या मायच्या. माय काहीच बोलत नाही बाबा पाया पुढे. मा बापाने ढरकारी टाकली की टर फाटते मायची. मारती त्या बाप कुठे, कुठं घरी नाही वावरात आहे. मग कसं शिवल्या बी वावरात गेला, तू लवकर पटकन वावरात जाय, तू जाय लवकर. कसं भांडणं व्हायच्या अगोदर चालला वावरात. शिवल्या वावरात गेला तर भांडणं कसे काय होतील रे बा, काय आपण कसे करून होतील भांडणं. बाबा शिवल्या त्या बापाला बैकून देईन ना, म्हणून म्हटलं तुला वावरात जायतो फक्त तुला समजते काय तर. बरं बा जातो, तू म्हणतो जातो बा. मग आपल्या गाठ निघून नालाय का जात राजा, एवढी घाई होती पेरायची की बस. त्या कोंदील बुड्यानं त्या साधूनं वावरही पेरून टाकलं. उस पाणी पडलं बा मुदबुद गावडी. घाई संकटात नाही भाऊ, शेतकऱ्याला समजलंच नाही ना. आता दुबार पेरणी झाली सांगा. हा काय करा माणसानं, बी बिवाई किती महाग आहे. तरी मी त्या साधूले म्हणू की गड्या तू काही पेरू नको बरं, कसं काय फंदात पडू नको पेरायच्या. नाही म्हणे समाधान भाऊ, पाणी पडते, मी पाहिलं पाणी. साधू खलासच होते ना हो, वरचं पाणी नाही पडलं तर, आणि वरचं पडतच नाही 8 दिवस मारली चाट पाण्यानं. हे पाण्याचं काही खरं नाही राहील की आता, निसर्गात सांगता नाही यात. कसं जमीनची फुल ओल झाल्याशिवाय पेरू नाही माणसानं. हे सांगून ऐकत नाहीत ना. साधू म्हणे मी पाणी पाहिलं म्हणे, मला समजते म्हणे. तुम्ही काय सांगून राहिले, तुम्ही मग पेरा म्हणे, मी घेतो म्हणे पेरून. पा म्हणे कसा पुढे जातो आता की ना, आता दाबून हिसका. हा वय करते ना, आपण सांगून ऐकत नाही ना, आपला अनुभव आहे. बाबा मी त्याला 4 खेप सांगितलं, म्हटलं बाबा आपल्या पेरण्या ह्या जून 27-28 होतात, आता पेरू नको बा तू, 12 तारखेलाच पेरून टाकलं बा त्यानं. हा मी त्याच्या हातापाया पडलो साधूच्या, पण ऐकलं नाही बा त्यानं. बापा 4 बोटे बोल नाही गेली ना, 4 बोटे बोल नाही गेली, आणि यानं पेरूनही टाकलं. सांगा आता ती इथलं सुख जीव राहते का, 8 दिवस पाणी नाही आलं तर खलास होणार नाही का ते. का मूर्खासारखे लोक आपले कसे शेतकरी वागतात, हेंबाळेपणा करतात, मग म्हणतात दुबार पेरणी करायला लागते. मग हाय की नाही आपल्याला उपट धंदे. बरं समाधान पाहून बरं आपण साधू काय करून राहिला तर पाहिजे अशी लढत एखाद्या झाडाखाली बसेल, लावायची डोकसं ठोकत असेल दडसा, ठक 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 ठक. दुसरं काय करणार आहे आता, आता काय मुतणार आहे त्याच्यात वावरात, पाणी ना पाणी. आता काय पीक पान लढा, दुसरं काय. बाबा काही असो, आता त्यानं वावर पेरलं ना, आता पश्चाताप येणारच आहे त्याला, आता लढतच असेल तो. पण आपलं काम आहे त्याला समजून सांगणं. आपण गावातल्या चला 2 गोष्टी समजून सांगू द्याले. बापा तुकाराम तू म्हणून राहिला तर चाल बापा तटलो पाहू काय आहे तर भानगड. चला का बुडे तुला समजत नाही का, बुड्या बरोबर का द्या लागतो तुझं रात्री राखण भाकण. बाया येत असतात का रात्री राखण. बापा हा बुड्डाच म्हणे ना मले रात्री, म्हणे बापा मला कोणीच सोबती नाही, चाल म्हणे गुंफे तटलं वावर आलं मा भेटे म्हणे जीव. तू जर मला असली म्हणे आधा तर कसं म्हणे मग एकाला एक सोबती बाई म्हणे बा, म्हणून आली मी या बुड्या बरोबर. म्हटलं बा चला आपली रोजदारी होते. मूल्य गुंफीनं बरोबर पाचार मारली. मला मीनं काय सांगितलं की मोतीराम बुड्याला घेऊन जाता. मोतीराम बुड्या घरी ठेवला आणि हे गुंफा बुटी तुम्ही वावरात आणली. तसं नाही ते, तसं नाही ना. तुम्ही चाटानं का मारू, फकाल्या मारायला शिकले तुम्ही नाही काय. मला काय सांगितलं तुम्ही ना मोतीराम बुड्याबद्दल. इकडे त्याला संडास लागली, त्याचं पोट दुखून राहिलं, डोकसंही दुखून राहिलं, त्याला लवकर दवाखान्यात जावं लागते, मी दुसरा माणूस नेतो वावरात.
हा मला माहित आहे हे ढोंगळे आहेत तुमचे, हे गुंफा उडी घेऊन येता म्हणून तुम्ही. अबे पाटील जाऊ दे ना गड्या रे. कसं आहे गड्या पाटील, मला एवढी गरज नाही पण गुंफीला जास्त गरज आहे ना. एक तर तिच्या घरी कोणी धावणार नाही काही नाही, एक तर रोजदाऱ्या बोलतात गावातल्या. म्हणून कसं रघुने विचार केला की लेक बुडील लेक रोजदारी गिजदारी काही नाही तर घेऊन जाऊ दिले वावरात. असा झाला ना तो विषय. नाही ना पण बाईले रात्री आणण्याचं काम नाही ना, वावरात बदनामी होते ना होकाची. काय तर बा बुड्यान बुडी वावरात चालवली. आणि काय चालू आहे बुड्याचं, हा काय चालू आहे. हा लोक दुसरा शक पकडतात ना बाबा, लोक भावानात ना बदमाशात ना. काय सांगा तुम्हाला, हा याच्या बरोबर या बुडाबुडी बरोबर माही बदनामी. काय तर बा पाटला या वावरात खेळ चालू आहे. घे हा होता जाय की नाही मग हे माग बदनामी होत नाही गड्या. लोकांनी म्हटल्यानं तसं असते काय सांग ना तू. आता मजबुरीच्या पुढे जाता येत नाही. आता त्या गुंफीची मजबुरी आहे, बिचारीची रोजदारी नाही काही नाही. हा आता कसं परटीची रखवलीच आहे, त्याच्या पुढे दुसरं काही नाही ना. पुढे बा मा तसं म्हणणं नाही. मग या बुड्यानं मला रघुबुड्यानं सांगितलं असतं की गुंफीले काम पाहिजे, मी सकाळी त्या बुडीला ठेवलं असतं, तुमचा दोघांचा आराम झाला असता. हा झालं असतं की नाही. आपण केलं असतं ना काय ना की ऍडजस्ट, आपल्याला समजते ना. मी तर कोणाचाही ऍडजस्ट करतो, पण मग आता मला सांगणं नाही सवरणं नाही काही नाही. आता हे बुडाबुडी वावरात येऊन बसली सांगा, आता मी वावरात आलो म्हणून हे लक्षात आलं माया. काही नाही ना बाबा, कसं गरजली अक्कल असते ना. माझा तुले सांगून तुला जर नाही म्हटलं असतं तर मग काय केलं असतं सांग ना. हा एक तर गुंफीला गरज होती कामाची. बापा पाटील लयच मला गरज आहे ना, माघारी चहा साखरही नाही. आणि एक तर रोजदाऱ्या बोलतात गात काळ्या पुड्या झाल्या येस ना, आता वावरातले कामं बंद झाली. मग आता काय करू, एक तर वरचं पाणी पडून नाही आलं, पेरणी पाण्यावर गेली तिथं सारी बोम आहे बापा. म्हणून म्हटलं ना रघु बुडाले किंवा तुमच्या जर काही काम असेल तर चला बा मी येतो. बरं जाऊ द्या, आता ते झालं ते झालं. हा जा बुडे बाया बुडीला घेऊन घरी आता. हो पाहतो मी काय आता. हा आणि कसं बुडे आता रात्री भात्री येऊ नको वावरात, सकाळी येत जायचो आपल्या वावरात. हा रात्री बरोबर नाही आहे. लोक कसं बोलायला भेट नाहीत, मग मागं पुढं पाहत नाहीत. कसं फालतूची बदनामी आपल्याला पाहिजे नाही बाप्पा. तुझ्या बरोबर माही बी चांगलं नाव खराब करून काही येणं नाही आपल्याला. बरोबर पाटील, मी सकाळी येत जाईन बाबा, रात्री भाती काही येत नाही बाबा. मी येऊ की नाही रे बा, की मला काढलं तू ना, या मोतीरामला ठेवलं का तू ना. तुम्हाला काले कामून काढू हो बापा मी. मा बाप तर मला मा घरातून काढून देईन मला. मग तुम्हाला जर कामून काढलं मी आता, तुमची पोच वरची आहे ना. तर कसं तुम्ही आपले परमनंट आहे, कामाला या तुम्ही, काही वांधा नाही. फक्त कसं मोतीराम बुडे रात्री घेऊन येत जा सोबत. निपटलं बा आता. गुंपे जाय तू आता घरी. पाहतो आम्ही काय आता. बापा येत जाईन मी सकाळीच येत जाईन. देव पावला बापा पाटील, तुम्ही काम दिलं ना, तुम्ही देवासारखेच अवतरले बापा. मी काही देव फेव नाही बापा, देवासारखं काही अवतरलो नाही. मी माणूसच पण आता कसं कोणाचंही काम करा. मग पाटील येतो आम्ही, पाहिजे मग तू वावरात हार ना. आलोच मी जेवण खाण करून घरून, मग अंग तोंडून. हो या 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 घरून या. अरे देवा कसं करून राहिला रे बा. आमच्या मागे कोण लागणार बा, तू हात देऊन देवा शेतकऱ्याच्या. आम्हाला जगू दे ना बापा, आम्हाला वावर पिकू दे ना. पड रे बापा निसर्ग राजा, पड रे बापा, पड रे बापा. देवा तुझ्या भरोशावर आमचा वाजा गाजा आहे रे बापा, या पाण्याच्या भरोशा. तू जर नाही पडला ना तर आम्ही खाकू रे बापा, आमची राख रांगोळी होईल. मागे बोलाचं बीजवय आणलेला आहे रे बापा देवा आम्ही ना. पाय रे देवा, ताशी पीक लागलं माय, ताशी पीक लागलं. फक्त एक ठोक पडू दे बापा, काहीतरी पड बापा फक्त. वरील राजा बरंच रे बापा, पेरून बसलो मी. काहीतरी पड रे बाबा पाण्या, माझ जीव नको घेऊ बापा. किती शेतकरी आत्महत्या करून राहिले या पाण्यासाठी. दुबार पेरणीचं संकट मावावर ओढू नको रे देवा. माझा नाता बेजूही आणल्या जात नाही रे बापा, मावावर पडित राहील. देवा पड रे बापा पड. बाई चुकी झाली बापा, थोड्याशा पाण्यात म्या फेरलं तर. देवा एकदा वाचव देवा, मला एकदा वाचव. घे साध्या दाबून घे, पहिल्या पाण्यातच पेरून टाकलं वावर. बोल नाही पाहिली काही नाही, वरचं पडतं की याची शाश्वती घेतली नाही. मोठा वय वय करत ना वावर पेरायले. नाही पेरतो, पहिला आघाडी येते बा पीक. घे मग आता दाबून, आता लढ जा बोंबल. नाही पिकलं की मग खाजो गोटे, माती खाजो हे माती. असं वाटे बापा, एक जुनलीच वरून राजा बरसला, डमडम पाणी झालं ना हो. वलही चांगली झाली. म्हटलं पहिल्या पाण्यात पेरून टाकू, पाणी येऊनच राहिला आता. पण काचं काही बापा, याने चाट मारली वरच्यानं खालच्यानं. काय आता काही खरं नाही माय. दुबार पेरणी संकट आहे, आता पीक सोकून राहिलं. ते का साध्याची मजा पाहायला आले तुम्ही. या पा माय मजा पा. झालो मी बरबाद. पाणी पडून राहिलं, गेलं मा सोयाबीन वाया. झालो चक मी, निघलं मा धुपूट मागून. कार्यकडा साधू तुही काय मजा पाहायला यावं. आपण एकाच दोरी जाऊ ना, तूही शेतकरी आम्ही शेतकरी. जसे तुझे हाल तसे आमचे हाल. आम्ही पाण्याची वाट पाहून राहिलो ना, कधी पडते कधी पडते.
ए तुम्ही शाईनी आहे ना, मी गधाव ना, वावर पेरून बसलो ना, तुमची भिजवायचं घरातच आहे, पाणी पोळीन ता पेरसान तुम्ही. मी चक झालो ना आता, पाणी आलं तर 2-3 दिवसात. खा काय मला वखर झाला लागते याच्यावर आता. का साधू धीर सोडल्यानं चालते का बाबा? अरे पडते ना पाणी, टेन्शन न घेऊ तू, काहीच टेन्शन न घेऊ, पडते पाणी. काय राजा समाधान भाऊ, पडते पडते करून राहिले पाणी. फाशी घ्यायची पाहिजे आली ना. 40,000 वावरात आणून टाकले ना, कोणाची ताकद आहे का टाकायची? हा, रुपया पडला तर दादा खेप झापलतात लोक. मी ना वावरात आणून टाकले, पाणी पडून नाही राहिलं तर आता काही खरं नाही माया. पीक गेलं वाया की फाशीच दरच पाहा लागते मला आता. एक तर कर्ज झालं बाबा काढणीवर. अरे साधू, शेती म्हणजे वरलीसारखा गेम झाला. आली तर लाखाची गेली तर फुकाची. तिचं नाटक बेकार आहे साधू, बेकार आहे नाटक. वरचं साथ नाही देत, खालचं साथ नाही देत, आणि सरकारही मारून राहिलं ना भाऊ. ते MSP चा भाव ठरवला, काय ठरवला तो भाव? हा, माई मला लाज वाटून राहिली आता. सोयाबीन पेराज म्हटलं तर बाबा, ते MSP ते भावाचा जाऊ द्या, पण हे पाण्याचं पहा पहिले. मी चकून राहिलो नाही, हे पाहणं कसं सोपलं. सोयाबीन तर मुंड्या टाकून राहिलं ना बापा. साधू गड्या, तुझ्या हाती नाही पाण्याचं, माझ्या हाती नाही भाऊ. हा, बटन दाबलं की पडलं पाणी. आता ती निसर्गाच्या भरोशावर आहे. पण हा निसर्ग शेतकऱ्याच्या जीवावर कोण उठला? शेतकरी दिसून राहिला काय निसर्गाले? हा, पडलं तर बद पडते ढोरासारखं, नाही पडलं तर काहीच नाही. थेंबही पडत नाही महिना. हा, आमचा का जीव घेऊन राहिला रे बाबा. तू कसं आहे माहिती आहे का, चुका आपल्यालाच बघून द्या लागतील त्या. आपल्याला फ्रीज पाहिजे, कूलर पाहिजे, AC पाहिजे. हा, त्यातून ते गॅस निघते पोती निसर्गाला हानिकारक आहे. त्यातले आपण झाडं तोडले, जंगलं तोडले. हा, त्याचा परिणाम आपल्याला भोगावा लागते ना. काही कोणती चुकी आहे बापा? माघरात कोणती AC आहे, माघरात कोणतं कूलर आहे येऊन पहा. हा, फ्रीज आहे नाही माघरात. हा, माघरात काहीच नाही ना बापा रे. हा, मी निघे ढंड नावनं. हा, मा भौतिक काऊन आलं, मग हे शेतकऱ्या भौतिक काऊन आलं. गड्या साधू, तू हे सारं म्हणणं बरोबर आहे, पण आता कसं असते, एक करते सारायला भोगा लागते. हा, बरोबर साधू आता किती बसला तू तर काहीच फरक पडत नाही. चा बाबा, आता तुम्ही म्हणाल ती बरोबर आहे, किती बसून काय फरक पडणार आहे का? चला बाबा उठा, मी येतो बाबा. हो चाल बाबा चाल. हो पराठे, तुझ्याच भोरशार मा सारा वाजा गाजा नंदेशीन वक्तार दगा मले. नाही तर म्हणशीन कोणती जोल या काय कोणती पैशाची गरज आहे. यंदा साल नाही पिकलीच चालते. नाही भाऊ बापा, पीक जो एकरी 12, 13, 15 पर्यंत जरी जाजो. हो, तुझ्या भरोशावर सारा आहे माय. काय कसं मा पोराचं भाण्याचं मला लग्न करा लागते, वायरी आणा लागते. तुझ्या भरोशावर सारा वाजा गाजा. पांढरं सोनं जर पिकलं चांगलं डमडम तर मग वायरीला सोनं तरी घेतल्या जाईल. हो वरचे आकाश भाऊ, वरुण भाऊ, थोडंसं आमच्याकडे लक्ष द्यावं. आम्ही शेतकरी आहोत. हा, कसं पद्धतशीर पळा यावर्षी, नाही तर मग चाटा मारू नका. 15 दिवस गायब, महिनाभर गायब, असं काही करू नका बा. आम्हाला तळा देऊ नका. कसं तुमच्या भरोशावर आमचा वाजा गाजा आहे. लक्ष द्यावं आमच्यावर, गायब नका हो तुम्ही. नाही तर मग आकाश भाऊ, वरुण भाऊ, तुम्ही जासान कुकडे फिरायले. सुरत, गुवाहाटी, गोवा मार्गे येसान मग वापस. कसं आमचे हाल करू नका बा. कसं वेळेवर पळा, आणि तुम्ही कसं पाहून नका जो कुठे झालं. कारण काहून माहिती आहे का, तुमच्या भरोशा वाजा गाजानं तुम्ही आमचे मायबापा आणि बाबा. पाणी पडलं तर सारं काही आहे. हा, डमडम आहे, आमचे खिसे भरतील. काय बुडे बा, काय वर बावल्यासारखे पाहून राहिले बाबा. वर पायता बोलता काय काय पिसं जमलं का तुम्हाला? अरे बा नामदेव, पिसं नाही झोमलो, पण पाण्याला सांगून राहिलो की कसं वेळेवर पड बापा. त्यातून काय भोशीन म्हणतात चाट मारशीन, दोरी तोडतो नको. कसं सांगून राहिलो बा. आणि पराठीला सांगितलं 2-4 गोष्टी की तुझ्या भरोशावर मा भाण्यात लग्न करणार बाबा, डमडम पीक. कसं सांगितलं तर पुरलं पहिलेच. काय काय अडचणी यायले. हां, यायले जर ऐकू आलो, हां, यायले वाटलं की बा आता कसं हे खलास होऊन राहिले. हां, तर यायले कसं जिथं करा तर कसं मया दया आली तर. माझा आकाश जावा हा बुडवा. कोणाला काही सांगून काहीच फरक पडत नाही. शेतकरी मेला का जिता राहिला का कोणाला काही घेणं देणं नाही त्याचं. हा, तो वाऱ्यावर सोडायला तो वाऱ्यावरच राहील. तर आहेच म्हणा नामदेव, शेतकरी मेला का जिता राहिला, कोणाला काय फरक पडणार आहे बा. आपल्यापासून काय अडून राहिलं या लोकांचं? काहीच नाही अडून राहिलं. आपल्यापासून अडत नाही. अरे आपल्यापासून साऱ्या गोष्टी अडतात, पण आपलं एकाच्या पायात एकाचं खेटर नाही ना, म्हणून हा विषय गडबड व्हायला. हा, आपण जर एकी केली की नाही, येईलेच तुम्हाला सांगतो आपल्या घरदारी करा लागते. हा, आपले पाय पकडा लागतात, आपल्याशी पाणी हालत. पण कसं आपण मूर्ख. अरे शेतकऱ्याची एक जात नाही ना हो, एकी नाही शेतकऱ्याची. आपण कसं जातीपातीत विभागलो आहे ना, म्हणून आपला कार्यक्रम आहे ना.
हा नाही शेतकरी जर एका विचाराचा आणि एका ठिकाणी जर जमा झाला की नाही नाणी स्वप्न आणते कोणतीही कामं पुरी होतात आपली खपाखप धरणं होता पण काय काही आपल्याला काहीच भेटत नाही आपल्याला भिकाऱ्यासारखे हात पसरायला लागतात का भाऊ देता काय का भाऊ देता काय अरे काय हे धंदे पिकवणारे आपण हा पण आपल्याला इकायचा अधिकार नाही सांगा भाव ठरायचा अधिकार नाही त्यासाठी उडबा संघटित पाहिजे आपण एक मूठ असली ना आपली पण एक ताकद नाही आपल्याला म्हणून आपल्या कापसा भाव आपण ठरू शकतो मुगाचा ठरू शकतो उडदाचा ठरू शकतो सोयाबीनचा ठरू शकतो गव्हाचा ठरू शकतो हा जा ना कंपनीचं साबण घ्यायला जा ना 10 रुपये साबण आहे 9 रुपयाला मागा बरं देते का तो आणि आपले टमाटे बाजारात घेऊन जा 10 रुपये किलो सांगा ना हुंगतही नाही 2 रुपये दे म्हणते 2 रुपये किलो ना अशी परिस्थिती आहे राजा आपली ते तर आहेच म्हणा बा हे पाय ना बा मी पराठी पेरून बसलो तिकडे सोयाबीन पेरून बसलो का पाणी ठेंबवलं बा आता काय करा मला काही सुसून नाही राहिलं गड्या येईन बुडबा पाणी येईन तुम्ही काही टेन्शन घेऊ नका काळजी करू नका येईन ना पाणी हो कधी येईन बा मी लंबा झाल्यावर हा लंबा झाल्यावर येईन का मा सोयाबीन तर पुरं मागा टाकून राहिला आता टेन्शन नाही घेऊ चला तिकडे निंबा खाले बसू उन्हात कुठे तपून राहिले चाल बाप्पा चाल भाऊ करा आता दोन खन्न सुरू हा धुरा दिसलाच नाही पाहिजे पुरा सहन करून टाका रस्ता बिन धुरा बी आता टिकासन फावलं का तोंड पाहायला आणलं का खंदेलेच आणलं ना हा रस्ताही दिसणार नाही अटीसा शिवला हा आणि हा धुराही दिसणार नाही कसा नाम आहे हाकोळ फिरते तर पाहतोच नाही मी आता हे जिरवतोच मी आता काही वारात नशीन हा एक तर झपेल असेल तिकडे उंदराला वारा थंडा पाहिजे आता इकडे गेमच करतो मी त्याचा हा मुंशीराम भाऊ काही येत नाही तो नाम्या वावरात आता तुमचंच राज्य आहे गप्प ला खन्न अरे त्या नामी बायको पाहून येला असतो तो शांती घरी आणते हा ते वावरात असली कसं धिंगाणा करते वरते जराशी हा ते कशी पहिलवाना जायची तिला पाहिलं की मग फाटते ते तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका ना ते घरी जाय झपेल आहे ते घरी हा तिचे नका टेन्शन घेऊ तुम्ही वावरात नाही आहे तुम्ही फक्त खन्न चालू करा आहे रप्प लवकर झालं पाहिजे काम निपटलं पाहिजे माती गिती फेकफाक करून वावर सवा आणि इकून लागलं असतं एखादं हा तास पेरू नाही द्या शाळाचं एखादा काचं थांब तू पहिले हा धुरा सवान करू दे मुले काय बाबा हे काय लावलं तुम्ही ना काय लावलं बाबा हितभर काटतं का आल्याला रे केम हुकते वाटते गड्या भांडण नाही लागत नाही हा आला आणि मारते आवारात काय म्हणजे काहून विचारून राहिला तू मला हा जाय ना घरी जाय होय काम करू दे शेणपाणी काढ आपलं ढोरेल पाणी पास उठार मुळा टाक हे मामाले काम करू दे विचारून राहिलं म्हणजे अरे भांडणाचं मुळी काय आले करता तुम्ही घेणं देणं काय हे टीका असं फावडं हे काय भानगड हा तो काही हिरे फोडता का तुम्ही काय राजा बाबा काय तुम्ही धंदे करून राहिले काही समजत नाही बाबू तू अजून उसा घाल कसं मोठा झाल्यावर बोलतो तू हा तू अजून जग पाहिलं नाही कसं आहे तो हा चबर करू नको मुकड्या चालला आहे घरी अगोपणा काल करून आला अटीसा मामाले काम करू दे काय तुम्ही दुसऱ्याच्या नांगे लागून हे रिकामी धंदे करू नका कसं गावात चांगलं ना हे शिवल्या नांगे काय लागून राहिले हा भांडणं लावून देणार आहे हा मुंशीराम भाऊ म्या काही भांडण लावलं का वा म्या काही म्हटलं का तुम्हाला हा तुमचा पोरगा बा माना घालून राहिला सांगा वा मुंशीराम भाऊ हे बरोबर नाही राजा बा तुमच्या देखत ए तू मा बापाशी काय बोलून राहिला माशी बोलणं तू जास ना काही जाणार हा शिवल्या तू जठी जाशील तठी उबडशील तू कोणाली बिबास तू हा तू काय सांगून राहिला बे मला तू पुरा शकुनी असल्या का तू शक्ती पुरा गावातला कसं बाबू भांडणच पाहिजेत फक्त तुला दुसरं काही चांगले काम येत नाहीत हा सत्कर्मी काम करू शकत नाहीस तू कोणते हा दिला मा बापाला बैकून तू नाही घेणार दिला मानव नको घालू ना बा रे मी काय म्हटलं त्या बापाले त्या बापाच तर मला असा टिकाचा फावड घेऊन दिसला मला त्या बापा नसता आवाज दिला ये म्हणे गड्या इकडे हा म्हणून आलो बा मी मला काय करावं लागते रे बापा हे पण तू त्या शिवल्याला खाऊन बोलून राहिला बे हो सबऱ्या वानाच्या जाय ना घरी जाय घरी लवकर तुम्ही वाट पाहून राहिली हा काम करू दे मले मी अजिबात घरी जात नाही हा धुरा फोडायचा नाही भांडणं पाहिजे नाही आपल्याला आणि तुम्हाला जर धुरा फोड नसेल तर पहिले मा मस्तकात एक टिकास टाका आणि मग धुरा फोडा लागला असतो तुम्ही हा खप टिकासनं खंदून काढा आणि मला तटीच रोवून टाका या धुऱ्या हितभर बरोबर लेखाचं धपक्या देऊन राहिलं झालं भुक्ती वाटते आपला गेम झालं एवढं मोठं लावलं म्या अरे इचका इंधन होऊन राहिलं का तू खाऊन गाड्या डोकसं खाऊन राहिला रे जाय ना बा मारते रे तू मा डोक्यात टिकास मारा एक हा मला खलास करा आणि मग फोडा हा धुरा काय राजा बाबा तुम्ही एवढे मोठे माणसं राजा भांडणं करून राहिले हा बरोबर नाही त्या रामदेव भाऊचं आपलं काही हा
भांडणं नाही ना, तुम्ही जाणून खाजून राहिले माझ्या नामदेव भाऊजी. रस्ता आहे ना मला. गड्या बाबू काय असं काय करून राहिला तू? मी काय करून राहिलो राजा बाबा? भांडणं कसं करणं बरोबर नाही ना. फालतूचे भांडणात नाही. त्या नामदेव भाऊनं काही आपल्या वारात पेरलं नाही, काही नाही. हा गहूपणा काही कामाचा नाही ना. चला घरी, मुकड्यान चला घरी. चाल बाबू चाल बापा चाल. तू आणून दिली गड्या माझी चूक लक्षात. हा चाल बापा. चला मित्र, हा व्हिडिओ काय आता बनणार नाही यापुढे. नवीन विषय घेऊन येऊ आपण आता. तर कसं कमेंट करून सांगा कुठल्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तर.